चिबुवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इथे प्रभास रुद्रचा मोबाईल घेऊन त्यामध्ये व्हिडिओ बनवत असतो. तो म्हणत असतो, हे बघ, अंगद महाजन आणि देवकी महाजनचा खून तुझ्या बापाने केलाय आणि त्याचा सगळा आरोप तुझ्या काकावर टाकलाय आणि त्यामुळे तुझा काका बेपत्ता आहे आणि त्याचमुळे सगुणा मावशी तुम्हा सगळ्यांवर नाराज आहे, खार धरून आहे. तेवढ्यात गिरिजा तिथे आलेली असते. आता गिरिजाने फारसं काही बोलणं इथे ऐकलेलं नसतं. ती म्हणत असते, काका तुम्ही का उठलात? तेव्हा प्रभास गिरिजाला म्हणत असतो, हे बघ उडगे, मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे आणि जर तू आता मला इथे भेटलीस आहेस तर मी तुला सगळं काही सांगतो. तेवढ्यातच तिथे उर्वशी येते आणि उर्वशी आल्याबरोबर प्रभासची बोलती बंद झालेली असते. आता उर्वशीसमोर प्रभास गिरिजाला काहीच सांगू शकलेला नसतो. तेवढ्यातच इथे आता उर्वशी येते आणि म्हणत असते, काय हे प्रभास, आराम करायचा सोडून तू का बरं उठून बसलास? काय गरज होती तुला इथे उठण्याची? हे बघ, तू आराम कर बरं. तेवढ्यात आता इकडे गिरिजा म्हणत असते, जे काही करायचं आहे ना आत्या सासूबाई, ते तुम्ही खुशाल आणि बिनधास्त करा. मी इथे तुमचं काहीच ऐकून घेणार नाही किंवा काहीच सहन करणार नाही. कारण आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट होणार आहे आणि ती म्हणजेच की आज मी आणि रुद्र दोघेही जण एकमेकांना भेटणार आहोत आणि दोघेही जण एकमेकांना भेटल्यानंतर आम्ही दोघेही जण सगळ्या काही गोष्टी इथे आता सांगणार आहोत, शेअर करणार आहोत. त्यामुळे तुमच्या त्या सगळ्या गोष्टीवरून मला इथे काहीच फरक पडत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नागेश्वर आता इकडे वासंतीला म्हणत असतो, ओ मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि तेच मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मला एक गोष्ट सांगा की तुमची बहीण अचानकच तुम्हाला भेटायला का आणि कशी काय आली? ते काही केल्या मला काही समजलं नाही. त्याच वेळेला वासंती म्हणत असते, ते मला नाही माहिती ती इथे कशी आली आणि मला येऊन कशी काय भेटली. माझ्यासाठी सुद्धा तो एक धक्काच होता. तेव्हा ती तुम्हाला आली आणि काय काय बोलली ते तुम्ही आम्हाला सांगणार नाही का? तेव्हा वासंती म्हणत असते, हे बघा, मी तुम्हाला खरंच सांगते, त्या सगळ्या गोष्टी मला अजिबात माहिती नाही आहेत. मी तुम्हाला खरंच सांगते. आणि तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, का, कसं काय, अचानक ती कशी आली? एवढे दिवस ती तुमच्या घराचा उंबरासुद्धा ओलांडणार नव्हती आणि ती अचानकच मग इथे कशी काय आली? सांगा ना, बोला ना. तेव्हा वासंती म्हणत असते, हे बघा, मी तुम्हाला सांगितले ना, मला त्या गोष्टी माहिती नाही आहेत म्हणून. तेव्हा आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं आणि तुमच्या बहिणीचं मिलीभगत घडून आणण्यासाठी तुमच्या लाडक्या सुनबाईचा तर ह्याच्यामध्ये हात नाही आहे ना? तेवढ्यातच आता वासंती म्हणत असते, हे बघा, मी खरं सांगते, मला काहीच नाही माहिती. जेव्हा ती इथे आली ना तेव्हाच मलासुद्धा त्या सगळ्या गोष्टी समजल्या. मला त्या अगोदर नाही माहिती की ती इथे येणार होती म्हणून. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगायच्या नसतील तर काही हरकत नाही, तुम्ही नका सांगू. मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या पद्धतीनेच इथे आता शोधू आणि माहिती करून घेऊ. तुम्हाला नसतीलच सांगायच्या तर त्याने आम्हाला काही फरक पडत नाही, असं सुद्धा आता इकडे नागेश्वर बोलत असतो. आणि तेव्हा बोलल्यानंतर लगेच आता तो त्याच्या माणसांना फोन करतो. आता इकडे वासंती विचार करत असते की आता ह्यानं जर खरंच सगळं काही शोधण्याचा प्रयत्न केला तर मग काय होणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने व्हायला नको आहेत, असा ती विचार करते. त्याच वेळेला नागेश्वर म्हणत असतो, आता तुम्ही काळजी करू नका. आता त्या सगुणाच्या पाळतीवर आम्ही माणसं ठेवलेले आहेत. एकदा का त्या सगुणाच्या पाळतीवर माणसं ठेवले की सगळं काही आम्हाला समजेल आणि मग तुम्हाला आणि तुमच्या बहिणीला एकत्र आणण्यासाठी अचानकच रंगपंचमी साजरी करण्यासाठी ती इथे आली, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला समजतील, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जी काही उर्वशी आहे ती मुद्दाम फोनवर बोलण्याचं नाटक करत असते. फोनवर बोलत असते पण तिचं लक्ष आजूबाजूला जो काही प्रभास आहे त्याच्याकडेच असतं. आता प्रभासच्या उशीखाली एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं असतं, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज मला संध्याकाळी 5 वाजता देवी आईच्या त्या टेकडीवर येऊन भेटा, असं बोललेलं असतं. तेव्हा खाली गिरिजा असं लिहिलेलं असतं. त्याच वेळेला आता इकडे प्रभास विचार करतो, जर ह्या उडगीला
तुला माझ्याशी बोलायचं आहे, मला भेटायचं आहे, तर मी उगाचच तो व्हिडिओ बनवत होतो. आता मी हिचं म्हणजेच ही जी काही उर्वशी आहे ना, हिचं काहीच ऐकणार नाही. कारण आता मी सगळं काही गिरिजाला, माझ्या त्या उडगीला सगळं काही जाऊन सांगतो, असं इकडे तो बोलतो. पण आता इथून कसं बाहेर पडू आणि काय करू, ह्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे रुद्र आलेला असतो आणि रुद्र म्हणत असतो, मी काय म्हणतो काका, मला ना थोडंसं महत्त्वाचं अर्जंटमध्ये काम आहे. तर तेव्हा प्रभास म्हणत असतो, अरे मग ठीक आहे ना, जा तू काम करून ये. तसंही उर्वशी आहे ना माझी इथे काळजी घ्यायला, तू नको काळजी करूस. तुला जायचं आहे ना, तर तू जा बरं. चल, मी तुला ना इथे बाहेर दरवाजापर्यंत सोडवायला येतो. तेव्हा बोलता बोलताच इथे उर्वशी त्याला खुणावत असते की ठीक आहे म्हणून. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इथे आता गिरिजा वासंतीची वाटच बघत असते. तेवढ्यात वासंती येते आणि वासंती आल्यानंतर ती म्हणत असते, ऐक ना गिरिजा, आज त्याची रुद्रचीच मीटिंग आहे संध्याकाळी 5 वाजता आणि तो मंदिराच्या बाजूलाच त्याची मीटिंग करण्यासाठी जाणार आहे. तेव्हा लगेच आता इकडे गिरिजा म्हणते, पण त्यांनी तुम्हाला कन्फर्म सांगितलं आहे का? त्यावरती म्हणत असते, कन्फर्म असं नाही, पण तुला एक गोष्ट सांगू का? तो बोलता बोलता मी त्याच्याकडून ऐकले, मी असं डायरेक्टच त्याला काही विचारलं नाही आहे. त्याच वेळेला ती म्हणत असते, तुम्ही डायरेक्ट नाही विचारलं, पण मग कसं समजलं? तेव्हा ती म्हणते, अगं म्हणजे तो बोलत होता ना, त्यावेळेस मला समजलं की त्याची मीटिंग जी आहे ना, त्याची ती मीटिंग तिथे आहे, म्हणजेच तो तुलाच भेटायला येणार असेल. तेव्हा गिरिजा म्हणते, आई मला एक गोष्ट सांगा, मी ह्या सगळ्या गोष्टी करते त्या व्यवस्थित तर करते ना, म्हणजे काही चुकीचं तर करत नाही ना? त्यावेळेला वासंती म्हणत असते, नाही ग बाळा, हे बघ तू जे काही करतेस ना ते अगदी बरोबर करतेस, काही एक चुकीचं करत नाहीस. हे बघ, रुद्रला समजायला आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायला थोडासा वेळ लागेल, पण तो नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी समजून घेईल आणि त्याला समजतील. तू अजिबात काळजी करू नकोस. तेव्हा आता उर्वशी म्हणत असते, हो, आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा ते सगळं काही सांगण्यासाठी. तेव्हा आता गिरिजा म्हणत असते, ठीक आहे, आज मी आत्ते सासूबाईंचं सगळं जे काही सत्य आहे ना, ते सगळं सत्य एकदा मी रुद्रला सांगितलं ना, तर मग त्यांचा विश्वास बसेल. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे उर्वशी जी आहे ती सावीकडे गेलेली असते आणि सावीकडे गेल्यानंतर तिला माहिती असतं की प्रभास आता तिथून बाहेर पडलाय म्हणून. तेव्हा ती आता इकडे म्हणत असते, हे बघ सावी, आत्ता तुला एक काम करायचं आहे, मी आता इथून निघते, पण मी इथून निघाल्यानंतर बराच वेळ गिरिजा इथेच थांबली पाहिजे. काही जरी झालं ना तरीसुद्धा गिरिजा इथेच थांबली पाहिजे, ती इथून लवकरात लवकर निघली नाही पाहिजे, समजलं? तेव्हा सावी म्हणत असते, तू नको काळजी करूस. आता आपण पाहतो गिरिजा निघणार तेवढ्यातच गिरिजाची जी काही पर्स असते ती पर्स तिथे नसते आणि पर्स कुठे गेली म्हणून आता गिरिजा शोधत असते. तेवढ्यातच आता इकडे ती पर्स शोधत असते तर प्रभास अगदी त्याच संधीचा फायदा घेत बाहेर पडलेला असतो आणि बाहेर पडल्यानंतर आता सावीने प्रभास काकांना बाहेर पडताना पाहिलेलं असतं आणि तेव्हा सावी आता ती पर्स जी आहे ना ती हॉलमध्ये असलेल्या डायनिंग टेबलच्या खाली आणून टाकून देते. इकडे आता उर्वशी त्या टेकडीवर अगोदरच येऊन थांबलेली असते. आता अगोदरच येऊन थांबल्यानंतर ती सावीच्या फोनची वाटच बघत असते की इथून प्रभास काका निघालेले आहेत म्हणून. आता सावीचा फोन उर्वशीला गेलेला असतो आणि तेव्हा उर्वशी म्हणत असते, ठीक आहे, येऊ दे आता त्याला, तो इथे आला ना मग त्याची खरी मजा येणार आहे, मग खरं काय ते सगळं सत्य समोर येणार आहे आणि मी त्याला आता बघ काय करते. तर आता गिरिजा बराच वेळ तिची पर्स शोधते पण तिला पर्स सापडत नाही. तेव्हा ती म्हणत असते, आई असं कसं होऊ शकतं, मी पर्स इथेच ठेवली होती आणि इथून माझी पर्स कुठे काय कशी जाऊ शकते, कळतच नाही आहे. बरं तू नको काळजी करू, चल आपण सगळीकडे शोधूयात. असं म्हणून सगळीकडे शोधल्यानंतर बाहेर हॉलमध्ये येतात आणि डायनिंग टेबलच्या खाली तिला ती पर्स दिसते. आता तिला ती पर्स दिसल्यानंतर सावीने ती पर्स टाकलेली असते हे तर नक्की झालेलं असतं. तेव्हा आता इकडे गिरिजा म्हणत असते, हे कसं शक्य आहे, ही जी काही पर्स आहे ना ती पर्स इथे कशी काय आली तेच मला कळत नाही आहे, ह्या गोष्टी कशा काय अशा होऊ शकतात तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला एन्जॉयमध्ये आता जो आपला रुद्र आहे तो जाऊन पोहोचलेला असतो आणि एन्जॉयमध्ये जाऊन पोहोचल्यानंतर इकडे आता गिरिजा म्हणालेली असते, हे बघा आईसाहेब, आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, पर्स मिळाली, आता मी जाते. आणि तेव्हा लगेच आता उर्वशी म्हणत असते, जाते नाही बाळा, येते म्हणावं. तेव्हा ती म्हणत असते, हो हो आईसाहेब येते, पण सगळं ठीक होईल ना? तेव्हा उर्वशी वासंती तिला म्हणते, हो बाळा सगळं ठीक होईल, तू नको काळजी करूस. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला
जो काही आपला स्त्री आहे तो रुद्रला म्हणत असतो, काय रे केव्हाचा तुझा फोन ट्राय करतोय, फोन तू उचलतच नाही आहे. अरे माझा ना फोन घरीच विसरला आहे. अच्छा, अरे त्या पोलिसांचा फोन आला होता, त्यांनी बऱ्याच मावशींना पकडले, पण मी बघितलं त्यामध्ये आपली जी मावशी आहे ना ती मावशी नाहीच आहे. कुठे गेली असेल ती मावशी, काहीच कळायला मार्ग नाही आहे. त्यावर रुद्र म्हणत असतो, तेच तर मला सुद्धा कळत नाही आहे, काय झालं असेल नेमकं, त्या मावशी ज्या आहेत ना त्या कुठे गेल्या असतील ते काही कळतच नाही आहे. त्यावर लगेच आता इकडे स्त्री म्हणत असतो, बरं ते सगळं काही ठीक आहे, ते जाऊ दे, पण आमच्या बहिणाबाई कशा आहेत. तेव्हा रुद्र त्याला म्हणत असतो, तुमच्या बहिणाबाई ज्या आहेत ना ते तुमच्या बहिणाबाईलाच विचारा ना, तुम्ही मला कशाला विचारताय. अरे रुद्र, देना सोडून कशाला उगाचच एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीला उगाचच ताणत बसतोस. हे बघ, आता जसं तुला कोणीतरी चुकून भांग पाजलं तसंच तिला सुद्धा कोणीतरी चुकून भांग पाजलंच असेल ना, आणि तू काय एवढा रागराग करतोयस तिच्यावर, काय एवढा चिडचिड करतोयस. हे बघ, माझी बहीण तशी नाही रे, एकदा तिच्या बाजूने विचार का करत नाहीयेस तू, असं सुद्धा आता इकडे श्री रुद्रला म्हणत असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की प्रभास आता त्या टेकडीवरती जाऊन पोहोचलेला असतो, आणि प्रभास त्या टेकडीवरती जाऊन पोहोचल्यानंतर इकडे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे तो तिला शोधत असतो आणि म्हणत असतो, उडगीनं इथे मला भेटायला बोलवलं आहे. ही तर गोष्ट सगळ्यात चांगली आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे ही जर मला इथे बोलवणारच होती तर मी उगाचच तो व्हिडिओ आणि त्या सगळ्या गोष्टी उगाचच बनवत बसलो, कशाला उगाचच बनवायच्या त्या व्हिडिओ आणि त्या सगळ्या गोष्टी, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच ए उडगे म्हणून तो आवाज देत असतो, आणि आवाज दिल्यानंतर आता झाडाच्या आड त्याला पिवळं काहीतरी दिसतं, आणि तेव्हा तो विचार करतो की बहुतेक तिथेच ती असेल, असं म्हणून आता लगेचच इकडे जो काही प्रभास आहे तो प्रभास आवाज देतो उडगे म्हणून. तेव्हा उर्वशी त्याच्या समोर येऊन उभी राहते. समोर उर्वशी पाहिल्यानंतर इथे प्रभासला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो, तू इथे काय करतेस. तेव्हा ती म्हणत असते, काय करतेस म्हणजे, अरे तुला कुणाला भेटायचं होतं, गिरिजाला भेटायचं होतं का, तुला काय सांगायचं होतं गिरिजाला तुला. तर आता गिरिजासुद्धा त्या टेकडीवर जवळपास आलेलीच असते. तेव्हा उर्वशी म्हणत असते, सांग ना प्रभास, अरे तुला बायकोपेक्षा त्या गिरिजामध्ये एवढं काय आहे रे, त्या गिरिजाची तुला एवढी माया आणि त्याची एवढी किव काय येते रे, काय सांगायचं होतं त्या गिरिजाला तुला, बोल ना. अरे हे बघ, बायकोचा तू कधीच नाही झालास, पण आता तरी कमीत कमी मला ती मुलगी कोण आहे, ह्या सगळ्या खऱ्या संपत्तीची देवकी आणि अंगदची मुलगी कोण आहे ते सांग ना. तेव्हा प्रभास मात्र म्हणत असतो, अजिबात नाही. पण तू इथे कशीस. तेव्हा उर्वशी म्हणत असते, मी कशी, गिरिजासुद्धा येणार आहे, पण मी इथे कशी हे महत्त्वाचं नाही आहे. पण गिरिजाने तुला चिठ्ठी लिहिली नव्हती. जर गिरिजाने रुद्रसाठी चिठ्ठी लिहू शकते तर ती चिठ्ठी मी बदलू शकत नाही. मग मी सुद्धा तेच केलं. जेव्हा गिरिजाने रुद्रसाठी चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी मी पाहिली, आणि त्यानंतर मी त्या चिठ्ठीसोबत खेळले. ती चिठ्ठी रुद्रसाठी होती ती तर फाडली, पण त्यानंतर मग मी तुझ्यासाठी ती चिठ्ठी लिहिली आणि तुला इथे बोलवलं. गिरिजासुद्धा येणार आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का, आता ह्या सगळा काही डाव केला आहे ना, तो कशासाठी केला आहे. त्यावर प्रभास म्हणत असतो, हे बघ उर्वशी, एवढी हाव आणि एवढं सगळं काही बरं नाही गं. तेव्हा तो हसायला लागतो. तो म्हणत असतो, अगं उर्वशी, एक गोष्ट लक्षात ठेव, एवढे दिवस ह्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगितल्या नाही, बोललो नाही, तर तुला आत्ता असं वाटतंय का की मी हे तुला सगळं काही सांगेल आणि सगळं काही बोलेल म्हणून. अजिबातच नाही. मी ह्या सगळ्या गोष्टी तुला अजिबात सांगणार नाही आहे किंवा तुला कळूसुद्धा देणार नाही. त्याच वेळेला उर्वशी म्हणत असते, हे बघ तुला मी सांगते ना की हे सगळं मला तू सांगायचं आहेस म्हणून, काही जरी झालं तरी. त्यावर आता इकडे प्रभास म्हणत असतो, नाही उर्वशी नाही, अगं संपत्तीची एवढी हाव बरी नाही. अगं तो नाग्या 2 तोंडी आहे गं, तो नागोबा आहे, तो तुला कधीच काही मिळू देणार नाही आहे. तो ढसणारा नाग्या आहे. तुला असं का वाटते की तो तुला सगळी काही संपत्ती आणि सगळी काही प्रॉपर्टी मिळू देईल. असं अजिबातच होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. त्यावर आता इकडे प्रभास हसायला लागतो आणि बाजूला जातो. तेव्हा उर्वशी म्हणत असते, हे बघ मी तुला काय सांगते आणि काय बोलते त्या गोष्टी नीट लक्षात ठेव. काही झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवायची, सगळं काही मी सत्य आज तुझ्याकडून वधवून घेणारच आहे. तेव्हा प्रभास म्हणत असतो, कितीही आणि कसलेही प्रयत्न कर, मी कधीच तुला काहीही सांगणार नाही आहे. पण आता माझ्यापासून तुला कोण वाचवणार आहे. माझ्यापासून तुला कोणीही वाचवू शकत नाही. तू खूप चुकीचा विचार करतोयस प्रभास. हे बघ,
तेव्हा प्रभास हसायला लागतो आणि म्हणत असतो, जाग उर्वशी, तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर. काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मी इथे नाही सांगणार किंवा तुझ्यापर्यंत अजिबात त्या सगळ्या गोष्टी मी इथे येऊच देणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे जी काही गिरिजा आहे ती गिरिजा आता इकडे रडायला लागलेली असते आणि तोच क्षण इथे आता प्रभासला आठवत असतो आणि प्रभास म्हणत असतो, तू खूप चुकीचा विचार करतेस, तुला कळत नाही की तू काय करतेस आणि काय नाही ते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, अरे पण मला का सांगत नाही आहेस तू ह्या सगळ्या गोष्टी? तू ह्या सगळ्या गोष्टी मला एकदा सांग आणि सगळं काही नीट होईल, पण तुला मला ते सगळं काही सांगायचंच नाही आहे. त्यावर प्रभास म्हणत असतो, अगं तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाही आहे का? ही पैशाची हाव, ही मालमत्ता आणि ही सगळी संपत्तीची हाव एवढी बरी नाही आहे उर्वशी. कारण तुला माहिती ना तो नाग्या कसा आहे, तर तो तुला 1 रुपयाची फुटकी कवडीसुद्धा देणार नाही. आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला सांगतोय मी, हे बघ अगं, तो त्याच्या सध्या सख्या जन्म दिलेल्या पोराचा सुद्धा होऊ शकला नाही, तर तो तुझा काय होणार आहे उर्वशी? अगं तुला त्याने काय काय केले, तुला त्याने जेलमध्ये पाठवले, सगळ्यांसमोर इथे तुझा अपमान झाला, तरीसुद्धा तो तुझ्या बाजूने उभा नाही राहिला. तेवढ्यातच आता इकडे उर्वशी मुद्दामच म्हणत असते, ठीक आहे तू मला सांगणार नाही ना, तर आता बघ मी काय करते. म्हणून मुद्दामच पोलिसांना फोन करते आणि फोन कानाला लावून म्हणत असते, साहेब मी इथे टेकडीवर आहे आणि टेकडीवर असताना माझा नवरा मला मारायचा प्रयत्न करतोय, माझ्यासोबत झटापटी करतोय आणि मला इथून टेकडीवरून ढकलून देण्याची धमकी देतोय, वाचवा मला, वाचवा मला, असं म्हणून तो लगेचच फोन प्रभास काढून घेतो आणि म्हणत असतो, नाही साहेब, नाही साहेब, हे बघा असं काहीच नाही आहे, नाही साहेब असं काहीच नाही आहे, असं इकडे तो बोलू लागतो. तेव्हा उर्वशी हसायला लागते आणि म्हणत असते, बघितलं प्रभास किती घाबरलायस, तुझी हीच भीती मला तुझ्या चेहऱ्यावर पाहायची आहे. आणि तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, का गं असं करतेस, का ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करतेस? हे बघ असं करू नकोस, खूप खूप मोठा पश्चाताप तुला होईल. काही जरी झालं ना तरीसुद्धा हे सगळं मी अशा पद्धतीने नाही होऊ देणार. का अशी करायला लागलीस उर्वशी? दे हे सगळं काही सोडून. अगं एवढं सगळं काही होत असताना एक नवरा म्हणून तुला माझी कधीच दया माया कीव आली नाही आहे. अगं एक नवरा म्हणून मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुला इथे तू मला कितीतरी दिवस इथे पलंगाला बांधून ठेवलंस. कसली कसली औषधं तू मला इथे खायला देत होतीस आणि कसली कसली औषधं मला खायला देत असतानासुद्धा एवढं सगळं होऊनसुद्धा मी कधी त्या गोष्टीचा विचार केला नाही. पण तू अशी का वागलीस? हे असं तू वागायला नको होतंस. का असं केलंस? हे असं नव्हतं करायला पाहिजेच, असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. आणि तुला एक गोष्ट सांगू, मी तुझा नवरा असतानासुद्धा तू माझी काळजी घेतली नाही आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यास, तरीसुद्धा मी तुला काही बोललो नाही आहे. हे बघ उर्वशी, तू खूप चुकतेस, खूप चुकीचं वागतेस, हे असं करायला नको होतंस तू, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. अगं तुला पोलीस घेऊन गेले आणि तरीसुद्धा त्या नागेश्वरनी तुझी साथ अजिबात दिली नाही आहे, मग तरीसुद्धा तुला ह्या सगळ्या गोष्टी समजत नाही आहेत का उर्वशी? आणि तेव्हा उर्वशीला ते सगळं काही आठवू लागतं. आणि जर तू ह्या नवऱ्याची नाही होऊ शकली तर तू आणखी कोणाची होऊ शकतेस? हे बघ तो नागेश्वर तुला प्रॉपर्टीमधली फुटकी कवडीसुद्धा देणार नाही. त्यावर लगेच आता उर्वशी म्हणत असते, भास्कर तुला जे सांगितलंय ना ते तू करायचंयस. ती मुलगी कोण आहे, अंगद आणि देवकीची मुलगी कोण आहे, तू तिला कुठे ठेवलंयस, हे सगळं जोपर्यंत तू मला सांगत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तेव्हा आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण पाहतो प्रभास हसायला लागलेला असतो. तो म्हणत असतो, अगं माझा जीव जरी गेला ना तरीसुद्धा ती उडगी कोण असते हे मी अजिबातच तुला सांगणार नाही. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे बघ तुला मी काय सांगते ते मला तू नीट सांग. पण तरीसुद्धा आता इकडे प्रभास मात्र काहीही सांगत नसतो आणि प्रभास काहीही न सांगितल्यामुळे आता इकडे उर्वशीला राग येतो. उर्वशी त्याची कॉलर पकडते आणि त्या उंच टेकडीवरूनच आता इकडे ती त्याला धक्का देत असते.
खूप उंच टेकडी असते. प्रभास खाली कोसळतो. तेवढ्यात गिरिजा तिथे आलेली असते. गिरिजा ओरडत असते, प्रभास काका, प्रभास काका. पण इकडे मात्र उर्वशी तिथून निघून पळून गेलेली असते. आता गिरिजा धावतच घरी येते. घरी आल्यानंतर सर्वांना आवाज देते आणि सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की ह्या उर्वशी आत्याने प्रभास काकाला त्या उंच टेकडीवरून धक्का दिलेला आहे. ह्या उर्वशी आत्याने प्रभास काकांचा खून केला आहे, असा इथे तिने उर्वशीवर आरोप केलेला असतो. आता हा आरोप उर्वशीवर केल्यानंतर उर्वशी मात्र हे सगळं काही पाहतच राहते. तिला तर फार मोठा धक्का बसतो आणि इथे गिरिजा अशा पद्धतीने करेल ही अपेक्षा तर तिला होतीच. पण तरीसुद्धा आता इकडे नागेश्वरसुद्धा पाहत असतो. तेवढ्यातच तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलीस आल्यानंतर ते पोलीस म्हणत असतात, धक्का उर्वशी मॅडमने नाही दिला तर प्रभास काकांचा खून आणि प्रभास काकांना धक्का इथे गिरिजा तुम्ही दिलेला आहे, असं म्हटल्यानंतर आता सगळेजण पोलिसांकडे पाहतच असतात. तर आता पोलिसांना ही तक्रार कोणी केली असेल आणि त्याचबरोबर पोलिसांना असा काय पुरावा मिळाला असेल की पोलीस आल्यानंतर इथे सरळ सरळ गिरिजावरच आरोप केलेला असेल. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.